नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पान गुलकंद मोदक ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी मिल्क पावडर, अर्धा वाटी दूध, इथे मी खायची पानं घेतले आहेत 5, काजू बदाम, 2 चमचे तूप, 2 चमचे गुलकंद। इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता खायची पानं तोडून घालू। आपण आता याच्यामध्ये साखर घालून घेऊ, मग दूध, हे मिक्सरला वाटून घेऊ। अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला। आता मोदकाच्या आतलं स्टफिंग तयार करून घेऊ। इकडे मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता ड्राय फ्रुट्स घालून घेऊ, मग गुलकंद, हे मिक्स करून घ्यायचं। आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तूप घालून घेऊ 2 चमचे, मग सुकं खोबरं घालून घेऊ, हे परतवून घेऊ चांगलं भाजून। आपल्याला 2 ते 3 मिनिटच हा परतवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालून घेऊ, मग दूध, परतवून घ्या। हे मिक्सरला वाटलेलं ते घालून घेऊ आता, हे 2 ते 3 मिनिटच परतवून घ्या। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। चला तर पान मोदक बनवायला सुरुवात करू। इकडे मी मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला आपण आता तूप लावून घेऊ। मोदकाच्या साच्यामध्ये आपण आता सारण भरून घेऊ। असं हे सारण भरून घ्यायचं दोन्ही बाजूंनी। आता आपण ह्याच्यामध्ये गुलकंद आणि ड्रायफ्रूटचं स्टफिंग भरून घेऊ। आणि हे पॅक करून घेऊ। आपला पान मोदक तयार झालेला आहे। आपले बाप्पासाठी पान मोदक तयार झालेले आहेत।